हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत हेमंत सावंत लिखित कादंबरी अटूट नातं. चला तर मग ऐकूया भाग 4. किचनच्या ओट्यावर पाठमोळ्या उभ्या असलेल्या पद्मांकडं नम्रता पाहत होती. मधूनच तिचं लक्ष उजव्या हातावरच्या बँडेजकडे जात होतं. एकूणच घडलेल्या गोष्टीचा मागोवा घ्यायचा ती प्रयत्न करत होती. गेल्या 2-3 दिवसात तिला या घराचं वेगळेपण जाणवलं होतं. कसल्याशा वैमनस्याची गडद छाया घरभर पसरलेली तिनं पाहिलं होतं. प्रत्येक व्यक्ती अबोल होती, पण तो एक मुखवटा होता आणि त्याच्या आत दडलेला चेहरा आणखीन काही वेगळा होता. प्रत्येकाच्या मनात सामंजस्याची खोल दरी पडली होती. दरीच्या एका टोकावर कॅप्टन जय व पंत उभे होते, तर दुसऱ्या टोकावर कॅप्टन जयचीच 2 अजाण मुलं उभी होती, ज्यांना शत्रुत्व म्हणजे काय हे माहीत नसायला हवं होतं. त्यांचंच बीज त्याच्या मनात खोलवर रुजलं होतं. आणि ती तिसरी व्यक्ती, तिच्या डोळ्यात तर द्वेषाचा वनवास पेटला होता. हे सारं काय होतं? वास्तविक पाहता ही त्यांची घरगुती बाब होती. त्यात नाक खुपसायचं तिला काहीच कारण नव्हतं. पण तिच्या मनात आता कुतूहल निर्माण झालं होतं. कसलीशी ओढ मनाला लागली होती. बाप आणि मुलात एवढी तेढ का हे तिला जाणून घ्यायचं होतं. ती व्यक्ती कोण हे तिला माहीत करून घ्यायचं होतं. आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर अद्याप अज्ञात असलेली कॅप्टन जयची पत्नी कुठे आहे हे तिला समजून घ्यायचं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर पंतांना माहीत असतील हे तिनं केव्हाच ओळखलं होतं. आणि आता ती त्याच दृष्टीनं मनाची तयारी करत होती. पंतांना बोलकं करायचा चंगच तिने मनाशी बांधला होता. कॉफी. पंतांनी कॉफीचा कप आणून टेबलावर ठेवला. नम्रतानं एकटक त्यांच्याकडे पाहिलं. पंतांची नजर कावरी-बावरी झाली. आणखीन काही हवं का? असल्यास आणून देतो, तिथून बाजूला व्हायचा प्रयत्न करीत ते म्हणाले. नम्रतानं पटकन त्यांचा हात पकडला. बाईसाहेब. बाईसाहेब नव्हे तर नम्रता, दृढ आवाजात ती म्हणाली. पंतांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मग हनुवटी चोळत ते खिन्नसे हसले. काहीतरी चेष्टा करू नका बाईसाहेब. शेवटी या बंगल्याचा मी एक साधा नौकर आहे. नोकरी कोण करत नाही. मी देखील इथे एक प्रकारे नोकरीच करते आहे ना. तरी पण काय पंथ, अहो मी तुमच्या मुलीसारखी आहे. तुम्हाला बाईसाहेब म्हणताना काही वाटत नसेल, पण ते ऐकताना मला कसंसंच होतं ना. माझ्या बाबांनी मला असं काही म्हटलेलं मला आवडेल का? तुम्ही मला आपलं नम्रताच म्हणा. पंत मिश्किल हसले. ही सावळी, काहीशी देखणी तरुणी त्यांना खूप आवडली होती. काल प्रथमदर्शनीच त्यांना असं वाटून गेलं होतं की जिची आपण गेली 1-2 वर्ष वाट पाहत आहोत ती हीच आहे. अनुभवानंच माणसाचे डोळे तयार होतात. चेहरा पाहून माणसाचं मन वाचायला यायला लागतं. पंतांनी आपल्या उभ्या आयुष्यात अनुभवाचे अनेक उन्हाळे पावसाळे बघितले होते. त्यातूनच त्यांची नजर तयार झाली होती. नम्रताविषयी एक चांगलं मत त्यांच्या मनात तयार झालं होतं. आपुलकीची भावना जागी झाली होती. पण त्यांनी घाई केली नव्हती. योग्य वेळेची ते वाट पाहत होते. मनातला सल दुसऱ्याला सांगितला म्हणजे तो हलका होतो असं म्हणतात. हीच नेमकी गोष्ट त्यांना करायची होती. पण योग्य व्यक्ती त्यांना सापडली नव्हती. दैवयोगानंच नम्रता तिथं आली होती. आणि या क्षणी अशी वेळ आली होती की ज्या वेळेचीच ते वाट पाहत होते. जशी तुझी इच्छा, संथपणे ते म्हणाले. त्यांच्या डोळ्यात क्षणभराकरता कावेबाजपणा तळवून गेला. नम्रताच्या मनातले विचार अगदी अचूकपणे त्यांनी ओळखले नसले तरी त्याचा साधारणसा अंदाज त्यांना आला होता. तिच्याकडूनच या गोष्टीची सुरुवात व्हावी असं त्यांना वाटत होतं. आणि तेवढ्यासाठीच थोडा बेफिक्रीपणा दाखवायला हवा होता. तू कॉफी घे, मी तोवर माझी इतर कामं आटपून घेतो. मुद्दामहून तिच्यापासून बाजूला होत ते म्हणाले. एकदा का मनाची उत्सुकता ताणली गेली की माणूस गप्प राहू शकत नाही हे त्यांना माहीत होतं. आणि झालंही तसंच. पंतांना तिथून हलताना पाहून नम्रता एकदम गोंधळली.
आपण काय करायला हवं हे क्षणभर तिला सुचलं नाही. पंतच आपल्याला काही सांगू शकतील अशी तिच्या मनाची अटकळ होती. त्यांच्या अंतःकरणात शिरायचा प्रयत्न ती करणार होती. "पंत थांबा ना, मी एकटीच बसून राहिले तर कंटाळून जाईल." पंतांना याच गोष्टीची अपेक्षा होती. मनोमन हसत ते मागे वळले. स्टूलावर बसत त्यांनी नम्रताकडे रोखून पाहिलं. नम्रता देखील त्यांच्याकडे रोखून पाहत होती. बोलावे की न बोलावे हा प्रश्न तिला पडला होता. "काय बेटी?" पंतांनी भुवया उडवत प्रश्न केला. "पंत," नम्रतानं ओठावरून जीभ फिरवली. "खरं तर असं काही विचारायचा मला काहीच अधिकार नाही. कोणाच्याही खाजगी बाबतीत नाक खुपसायला मला आवडत नाही. पण आज मला काय झालंय तेच कळत नाही. माझी उत्सुकता मला गप्प बसू द्यायला तयार नाही." "म्हणजे काय मुली? असा कसला विचार करते आहेस तू?" मी ना," नम्रतानं आवंडा गिळला. "इथल्या लोकांचा, या घराचा विचार करत आहे पंत. या घरावर नैराश्याची छाया का पसरली आहे? इथली सगळी माणसं अशी का वागताहेत याचाच मी विचार करते आहे. पंत, या प्रश्नांनी मला हैराण करून सोडले आहे. इतका सुंदर बंगला, बंगल्यात केवळ 4च व्यक्ती असताना त्यांच्यात आपापसातला दुरावा का? इतक्या लहान वयात या दोघांना प्रत्यक्ष आपल्या पित्याविषयी तिरस्कार का? खरंच या सर्व प्रश्नांनी मला गोंधळात टाकले आहे. कालपासून मी हे कोडे उलगडायचा प्रयत्न करते आहे, पण ते सुटण्याऐवजी मी त्यात गुरफटले गेले आहे. पंत, शक्य असेल तर तुम्हीच मला सांगू शकाल का?" घडघड बोलून नम्रतानं मनावरचा भार हलका केला. पंत तिचे प्रश्न ऐकून मनोमन हादरून गेले. तिला काय बोचतंय याची साधारणशी कल्पना त्यांना आली होती, पण ती इतका खोलवर विचार करेल असं त्यांना चुकूनही वाटलं नव्हतं. तिच्याविषयी वाटणाऱ्या आपलेपणानं त्यांची छाती भरून आली. "होय मुली, मी तुला बरंच काही सांगू शकेन," ती भरल्या आवाजात म्हणाले. "खरं तर हे दुःख कोणाला तरी सांगावं असं सतत मला वाटत होतं, पण योग्य व्यक्तीच मला सापडत नव्हती. काल तुला पाहिलं आणि का कोण जाणे तुलाच हे सांगावं असा मला मोह झाला, पण मी तो थांबून ठेवला. योग्य वेळेची मी वाट पाहत होतो आणि आता ती आली आहे." "खरंच पंत?" "होय मुली." पंतांनी आपला थरथरता हात तिच्या हातावर ठेवला. नम्रताला त्या स्पर्शातून अनेक गोष्टी एकाच वेळी जाणवल्या. आपल्याविषयी वाटणारी आपुलकी, मनात साचून राहिलेलं दुःख आणि आता हे सांगून मिळणारा हलकेपणा. "मुली, माणसाचं आयुष्य हे सुखदुःखांच्या लपंडावानं भरलेलं असतं. 4 दिवस दुःखाचे गेले की सुखाचे काही दिवस येणार आहे याची त्याला कल्पना असते आणि त्याच आशेवर तो जगत असतो. दुःखाला तो उराशी कवटाळून बसत नाही, तर सुखाच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. पण समज तेच सुख कधीच त्याच्या दारी आले नाही तर त्याची काय अवस्था होते? तो कोलमडून पडतो, त्याच दुःखाला छातीशी कवटाळतो आणि मग शरीरभर त्याच दुःखाची सावली भरून राहते. इथं अशीच गोष्ट घडली आहे. सुखाची अमृतधारा इथं बरसली आहे, पण तदनंतर दुःखाचे जे भीषण वादळ आले त्यानं सारं जीवनच कसं उद्ध्वस्त करून टाकलंय. आज तागायत त्यातून कोणीच सांगू शकलेला नाही. या बंगल्याचं नाव वाचलंच ना? विभावरी, जयची बायको. या बंगल्याची मालकीण. जयच्या जीवनात आली तीच मुळी लक्ष्मीच्या मांगल्याच्या पावलानं. सुखाची व्याख्या काय हे तिच्यामुळेच मला कळले. सारेच दिवस कसा हसऱ्या पावलानं उगवायचा आणि रात्र नव्या दिवसाची वाट पाहण्यात निघून जायची. सुखाचे दिवस होते ते. पण एक दिवस असा उजाडला की या सुखाला न सुटणारे ग्रहणच लागले. विभावरी या बंगल्यातून निघून गेली. जणू जाता जाता तिनं इथली सुख शांती देखील आपल्याबरोबर नेली आणि मग बंगल्यावर पसरली ती केवळ एक अवकळा नैराश्याची, कधीही न भरून येणाऱ्या अक्षय पोकळीची. नाही मुली, त्यानंतर या बंगल्यात कोणीच हसलं नाही. खदखदून हसलं नाही की गदगदून कोणी रडलं नाही. प्रत्येकजण मनातून मात्र मुक्तपणे रडत आहे, रडतोच आहे. पंतांच्या डोळ्यातून नकळतच अश्रू वाहू लागले.
नम्रताला देखील खोलवर कुठेतरी जखम झाल्याची जाणीव झाली. असं होतंच. समोरचा आतल्या आवाजानं बोलू लागला की तो आवाज काळजाला भेदून जातोच. त्यातूनही जर का त्या व्यक्तीविषयी आपुलकी वाटत असेल, तर ते शब्द हृदयाला घायाळ करून जातात. नम्रता या क्षणी या सीमारेषेवर उभी होती. कशी कोण जाणे, तिच्या मनात या घराविषयी, इथल्या प्रत्येक माणसाविषयी ओढ निर्माण झाली होती. तिनं हळूच पंथांचा हात दाबला. पंथांनी खांद्यावरच्या उपरण्यानेच डोळे टिपले. "पंत, या घरात तुम्ही फार वर्षापासून आहात असं मला वाटतं. म्हणजे नक्कीच तुम्हाला सगळं काही माहीत असेल. प्लीज मला ते सारं सांगा ना." पंतांनी कपाळ चोळत होकारार्थी मान हलवली. "होय मुली, मला सारं काही माहीत आहे. नव्हे, या उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहिलं आहे. किती अभागी आहे बघ मी, जिला मी मुलीसारखी मानली, जिच्या दीर्घायुष्याबद्दल रोज प्रार्थना केली. तीच विभावरी झुरून झुरून मरताना मी पाहिली. ज्याच्या अर्ध्या गोवऱ्या स्मशानात जाऊन पोचल्या आहे, हा अभागी अद्यापि जिवंत आहे. आणि जिला नुकताच कुठं जीवनाचा अर्थ कळू लागला होता, तिला स्मशानात न्यायची वेळ आली. या खांद्यावरून मी तिला वाहून नेली." पंतांना रडू कोसळले. हाताची मूठ तोंडावर दाबत ते रडू लागले. नम्रता देखील गलबलून गेली. त्या न पाहिलेल्या विभावरीविषयी तिच्या मनात कणव दाटून आले. खरंच केवढी मोठी पोकळी निर्माण करून गेली होती ती. पंथांना तिच्या जाण्यामुळे एवढं दुःख झालं असेल, तर कॅप्टन जयची अवस्था काय असेल? शरीरातले प्राणच काढून घेतल्यासारखे तर वाटत नसेल त्यांना? शेवटी माणसाच्या सुखदुःखातली अर्धी वाटेकरी त्यांची पत्नीच असते ना. पण हे जरी खरं असलं तरी बाप आणि मुलात ही दरी का? अभिजित आणि सोनालीच्या अशा वागण्यामागचं कारण काय? की कॅप्टनमुळेच विभावरीला आपल्या सुंदर जीवनाचा नाश करून घ्यावाचा वाटला आणि हेच कारण त्या दोघांच्या काळजात विषारी बाणासारखं सलत राहिलं. काय घडलं असं? पंत, तिनं त्यांच्या पाठीवर हात ठेवला. हळूवारपणे फिरवला. पंत हळूहळू सावरले. उपरण्यानं चेहरा पुसत आपण ठीक असल्याची त्यांनी मान हलवून खूण केली आणि मग होल सुस्कारा सोडतच ते म्हणाले, "नम्रता, आज मी तुला सारं काही सांगणार आहे. तूच या घराला सावरू शकशील असं माझं मन ग्वाही देत असल्यानं मनाची सारी दालनं मी उघडी करणार आहे. आयुष्यातल्या योगायोगावर व चमत्कारावर माझा ठाम विश्वास आहे. मी तुला घरची कहाणी सांगणार आहे. खरं तर या घराचा मी पिढीजात नोकर आहे. माझ्या आईनं इथंच काम केलं. माझा बाप इथंच नोकरी करता करता मेला. पण या घरात कधीच आम्हाला नोकर म्हणून वागवलं नाही. मी तरुण असताना जयच्या वडिलांनी मला चांगली नोकरी द्यायचा प्रयत्न केला होता. फॉरेस्ट ऑफिसर होते जयचे वडील. मोठ्या मनाचा माणूस होता तो. जयची आई देखील तशीच होती. वास्तविक पाहता या चाकरीतून मी बाहेर पडू शकलो असतो, पण मनाने ही गोष्ट स्वीकारली नाही. अगं, ज्या घराला मंदिराची शोभा होती आणि देवासारखी माणसं त्यात राहत होती, ते घर सोडायचा विचार तरी कोण करेल का? सुखाचे दिवस होते ते. मग झाडावरचे एक एक पान गळून पडावे तसे जयचे वडील गेले. पाठोपाठ आई गेली. माझ्या वडिलांनी केव्हाच राम म्हटला होता. शेवटी आई देखील गेली. पण मरण्यापूर्वी ती जे काही म्हणाली ते अद्यापि मला आठवत आहे. मुली, जगात माणूस जन्माला येतो तो कोणा ना कोणाकडून काहीतरी घेण्यासाठी येतो. आपल्याकडे जे आहे ते द्यायला तो सहसा तयार नसतो. पण अशीही काही माणसं जन्माला येतात की जी फक्त देतच असतात, कसलीही अपेक्षा न करता. जे देणं शक्य असेल ते देत राहतात. मला तू असाच बनलेला पाहायचा आहे. या घरानं आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आता आपली वेळ आहे. जयच्या मागे पुढे कोणीच नाही. तूच आता त्याचा आधार आहे. शेवटपर्यंत त्याला साथ दे. नोकराचं इमान कधीच विसरू नकोस. आई गेली, पण तिचे शब्द मागे राहिले. पुढं जय मिलिटरीत गेला, कॅप्टन झाला आणि एके दिवशी विभावरीला घेऊन घरी आला. तिला पाहिल्यावर
मनावरचं ओझं उतरलं. सुन्या घराला घरपण आलं. पुढं लग्न झाल्यावर जयनं हा बंगला बांधला. बंगल्याचं नाव विभावरी ठेवलं. वर्षानंतर अभिजितचा जन्म झाला. त्याच्या बाललीलेनं बंगला हसू लागला. 3-4 वर्ष कशी गेली तीच समजली नाही. आणि मग ती दुर्दैवी घटना घडली. सुखाला जणू न सुटणारं ग्रहण लागलं. बॉर्डरवर झालेल्या चकमकीत जय बेपत्ता झाला. तो कुठं गेला, त्याचं काय झालं, तो जिवंत आहे की मेला हेच कळलं नाही. विभावरीवर मात्र या बातमीनं घाला घातला. सदोदित हसणारी ती पोरं जणू हसणंच विसरून गेली. असाध्य अशा रोगानं पछाडावं तशी तिची अवस्था झाली. आम्ही सतत सरकारशी पत्रव्यवहार करत होतो. मिलिटरी खात्यानं देखील आपल्या चौकशीत कसलीच कुचराई ठेवली नव्हती. पाकिस्तान सरकारशी त्यांनी या संदर्भात चौकशी केली. कैदी सैनिकांची यादी मागवली, पण त्यात कॅप्टन जयचा उल्लेख नव्हता. 4 महिन्यानंतर तपास थांबल्याचं पत्र आलं आणि विभावरीवर जणू वज्रघातच झाला. तिला वेड्याचा झटका आला. त्यातच तिनं सोनालीला जन्म दिला. त्यावेळी ती आपल्या माहेरी होती. या लग्नाला मुळातच तिच्या घरून विरोध होता. त्यात आता संतापाची, द्वेषाची ठिणगी पडली होती. दैवगतीनं जय बेपत्ता झाला होता, पण त्याचं सारं खापर त्यांनी त्याच्याच माती फोडलं होतं. एकतर लग्न विरोधात झालं होतं आणि आता मुलगी वेडी झाली होती. हे 2 आघात त्यांनी पचवलेही होते, पण तिसरा आघात मात्र कोणालाच पचवता आला नाही. वेड्याच्या भरात विभावरीनं 3ऱ्या मजल्यावरच्या गच्चीतून खाली उडी टाकली होती. भीषण तितकाच दुर्दैवी अंत होता तिचा. जयनं किंवा तिनं असा कोणता अपराध केला होता की ज्याची एवढी कठोर सजा त्यांना मिळावी. विभावरी तर या जगातून गेली होती, पण जयचं काय? बरोबर 3 महिन्यानंतर जय परत आला होता, पण त्याच वेळी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. विभावरी गेल्याचं कळल्यावर तो स्वतः आत्महत्या करायला निघाला होता, पण मी त्याला कसंबसं रोखून धरलं. अभिजित व सोनालीसाठी त्याला जगणं भागच होतं. ही एकच गोष्ट त्याला जगायला लावणार होती. त्यानं देखील तो विचार केला आणि आपला वेडेपणा सोडून दिला. अभिजित व सोनालीला आणण्यासाठी तो विभावरीच्या घरी गेला. पुढं काय घडणार आहे याची अस्पष्टशी जरी कल्पना मला असती तर मी त्याला आत्महत्येपासून कदापि मागे ओढलं नसतं. उलट त्याच्या पाठोपाठ आत्महत्या करून मी देखील या नरक यातनातून स्वतःची सुटका करून घेतली असती. स्वतःच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणं यापेक्षा दुर्दैवी पिता कोण? अभिजित व सोनालीसाठी जयला कोर्टात जावं लागलं. कित्येक दिवसाच्या विरहानंतर त्याला आपल्या मुलांना घरी आणता आलं, पण खरंच का त्याला या गोष्टीचा आनंद लुटता आला? उलट अशा एका शब्दाचा वज्राघात त्याच्यावर झाला की तो परत म्हणून स्वतःला सावरू शकला नाही. आता दिसणारा जय म्हणजे एक चालतं बोलतं प्रेत आहे. जगायचं म्हणून जगतो आहे. बापाचं कर्तव्य पार पाडतो आहे. बाहेरच्या लोकात मिसळतो आहे. खोटं हसतो आहे. त्या दिवशी तो असाच हसला होता. क्षणभर मला वाटून गेलं की हा विभावरीसारखाच वेडा झाला की काय. किती भीषण हास्य होते ते. केवढा करुणा पण त्यात भरला होता. अभिजितला त्यानं जवळ घ्यायचा प्रयत्न केला होता, पण अभिजितनं हिरसडा मारूनच स्वतःची सुटका करून घेतली होती आणि लांब उभा राहून तो ओरडला, आय हेट यू. यू आर अ मर्डरर. तू माझ्या मम्मीचा खुनी आहेस. नम्रता, विभावरीच्या आईवडिलांनी त्या अजाण बालकांवर कसले संस्कार केले बघ. द्वेषाची बीज त्याच्या मनात पेरताना त्यांनी एका साध्या गोष्टीचा देखील विचार केला नाही की ही मुलं शेवटी आपल्या मुलीची आहेत आणि तिचं निस्सीम प्रेम जयवर होतं. त्या दिवसानंतर एकदाही जय स्वतःहून त्यांच्याकडे गेला नाही की ती त्याच्याकडे आली नाही. एकाच छताखाली राहून देखील आम्ही एकमेकांना परके झालो ते आजपर्यंत आहोत. असं एखादं तरी घर तुझ्या पाहण्यात आलंय का नम्रता? नकोच. असं घर होऊ नये हीच त्या निष्ठुर परमेश्वराकडे प्रार्थना आहे. पंत बोलायचे थांबले. नम्रताचा हात सहजपणे गालावरून फिरला
आणि आपण नकळत रडल्याची जाणीव तिला झाली. परमेश्वरा, इतका रे कसा निष्ठुर तू? निस्सीम प्रेमाची एवढी मोठी शिक्षा? कोण सावरणार आता या घराला? बाप आणि मुलातला दुरावा कोण दूर करणार? अशी आहे कोण व्यक्ती? एकाएकी ती थरारली. आतला आवाज जणू रक्ताच्या थेंबातून फिरून गेला. आणखीन कोण असणार ती व्यक्ती? नम्रता, तूच तर आहेस ती. या घराला घरपण देणारी, बाप मुलातला दुरावा दूर करणारी. तुला आपलेपणा वाटतो या घराबद्दल, इथल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल. मग का नाही तू हे आव्हान स्वीकारत? नम्रताच्या मस्तकात विचारांचे स्फोटामागून स्फोट होऊ लागले. त्या आवर्तनात ती स्वतःचा तोल सावरू लागली आणि अखेरीस तिने स्वतःला सावरण्यात यश मिळवलं. होय, हे आव्हान मलाच स्वीकारायला हवं. नव्हे, ते मी स्वीकारलंय. पंथ तिनं रोखून त्यांच्याकडे पाहिलं. ती आता काहीतरी बोलणार, तोच तिच्या कानावर आवाज आला. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.